नमस्कार, जय शिवराय. आज आपण शिवराष्ट्र न्यूज महाराष्ट्राच्या वतीने सर्वांचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. गेले 33 दिवस कराड वाहतूक शाखेच्या बाहेर जालिंदर वाघमारे उर्फ आबा हे या सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत भीम आर्मीचे, ते आंदोलनासाठी बसलेले आहेत. अजून प्रशासनाने त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्याबाबत आपण आंदोलनकर्ते यांना विचारूया, त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय आहे पाहूया शिवराष्ट्र न्यूज महाराष्ट्रावर. मी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे. गेली 33 दिवस झालं वाहतूक नियंत्रण शाखा कराड त्या गेटच्या शेजारी माझं आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाच्या अनुषंगाने कराडच्या DYSP मॅडम असतील, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख असतील, ह्यांना मी प्रत्यक्ष मागल्या 8 दिवसापूर्वी जाऊन भेटलो व IG साहेबांचा आदेश आहे, माझ्याकडे 21 मेल आलेला आहे, त्या आदेशाच्या अनुषंगानं आपण काही कारवाई केली का, तर त्याबाबत त्यांनी मला उडवाउडवीची सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांनी उत्तरे दिली. मी त्यांना सांगितले की ह्या अहवालाच्या अनुषंगानं आपल्या कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली असेल तर मला त्याबाबतचा अहवाल मिळावा. तर मला त्याबाबत कोणतीही माहिती न देता हो मी चौकशी करतो एवढंच उत्तर देऊन आम्ही सातारा जिल्हा प्रमुख कार्यालयातून बाहेर आलो. परत मी इथे येऊन आंदोलन सुरू केलं. तरी आज उद्या 8 दिवस होतील. उद्याच्या दिवसापर्यंत जर सातारा जिल्हा प्रमुख कार्यालयातून त्या अहवालाबाबतीत मला जर माहिती नाही मिळाली तर मी इथलं आंदोलन स्थगित करून सातारा जिल्हा पोलीस कार्यालयाच्या सातारा जिल्हा पोलीस कार्यालय अधीक्षकांच्या दालनाच्या बाहेर आंदोलन करणार याची त्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलनासाठी बसलेला आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई केली शासनाने? त्या अधिकाऱ्यांच्या काही कारवाई केली याचं मला अजिबात कोणत्याही प्रकारची माहिती आजपर्यंत मिळालेली नाही. मी ते माहितीसाठीच तर सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांना मी IG साहेबांचं पत्र आलेलं मला घेऊन गेलो होतो की IG साहेबांनी आदेश दिल्यात की या आंदोलनाच्या अनुषंगानं आंदोलनकर्त्यांना 8 दिवसात जे आपण आपल्या कार्यालयाकडून चौकशी करून जी काही कारवाई केली ती अवगत करावी असा आदेश असताना देखील सातारा जिल्हा पोलीस प्रमुख याकडं जाणून बुजून डोळेचा करतात का काय असं मला संशय आहे. आज ट्रेन बंद आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ट्रेन गेले 3 ते 4 महिने झालं बंद आहे. ह्यो इथले जे AP आहेत सूर्यवंशी यांनी त्या ट्रेन मालकाला महिन्याला 10 ते 15 हजार रुपयाची मागणी केल्यामुळं ही 3 ते 4 महिने झाली ट्रेन बंद आहे. ट्रेनमुळे कराडच्या वाहतुकीवर काय परिणाम झाला आहे का? अनेक ठिकाणी वाहतूक परिणाम झाला आहे. लोक गाड्या कोणत्याही ठिकाणी पार्किंग करून म्हणजे लावतात, म्हणजे त्याला बेशिस्त राहिली का, तर इथला एक अधिकारी भ्रष्ट म्हणायला लागेल त्याच्या ह्या म्हणजे आर्थिक म्हणजे मागणीमुळं ही क्रेन बंद आहे. आणि तसं त्या मालकाचा अर्ज आहे सातारा पोलीस प्रमुखांच्याकडं. तर ह्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई व्हावी, काय व्हावी ह्या संदर्भात आपण काय पत्रव्यवहार केला आहे का? नाही, चौकशीवर मी 2 वेळा पत्रव्यवहार केला आहे. त्या पत्राच्या अनुषंगानंच मला कारवाईचा अहवाल मिळावा. आणि ज्या माझ्या जी 2 मागणी आहेत की ह्या इथल्या अधिकाऱ्यांनी मर्जीतल्याच लोकांना दुटी वाटताना म्हणजे मेन स्पॉट दिल्यात, हा माझा पहिला आरोप आहे त्या अधिकाऱ्यावर. आणि दुसरं म्हणजे जे क्रेनवर जे अधिकारी मर्जीतलेच ठेवायचे म्हणजे पोलीस कर्मचारी असतील त्यांच्याकडून रोजचा आर्थिक स्वरूपात संध्याकाळी जेव्हा आपल्याला माल देईल असा अधिकाऱ्याला ते नेमणूक करायचा. आणि त्यात एवढा भ्रष्टाचार आहे की क्रेनमध्ये की नो पार्किंगमध्ये उचललेल्या पावत्या गाड्या उचललेली पावती व इथं आणल्यानंतर गाड्या ट्रेन
वालेने जो दंड केलेली पावती, अशा दोन्ही पावतीचा मिळून आम्हाला मेळ घालून द्यावा, एवढीच आमची ह्या सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडून अपेक्षा आहे. लवकर पोलीस प्रशासनाने या आंदोलनाकडे लक्ष द्यावे. आज 33 दिवस झाले हे आंदोलनकर्ते बसलेले आहेत आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याला पोलीस प्रमुखांनी लवकरात लवकर लक्ष घालून ही सर्व कायद्याचे रक्षक जर भक्षक बनत असतील तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. असे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी शिवराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.